तुमचे पिरियड जवळ आल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं आणि पिरियड मिस झाल्यानंतर कुठल्या टेस्ट कराव्यात. त्यांना नेहमीच त्यांची पिरियडची तारीख जवळ आली की एक प्रकारची हुरहुर मनात लागलेली असते, की त्यांना टेन्शन येतं की आता काय होईल, पिरियड मिस होतील का, किंवा मग गर्भधारणा होते म्हणजे नक्की काय होतं. तुमच्या गर्भामधून काही हॉर्मोन्स रिलीज व्हायला लागतात आणि या हॉर्मोनमुळे तुमच्या शरीरात काही बदल व्हायला लागतात. त्याच्यातून सुद्धा एक हॉर्मोन, ज्याला आम्ही कॉर्पस ल्युटियम म्हणतो, त्या कॉर्पस ल्युटियम मधून सुद्धा एक हॉर्मोन बाहेर पडत असतं, ज्याला आम्ही प्रोजेस्टेरॉन म्हणतो. पण बऱ्याच वेळा 50 ते 60% महिलांना त्यांच्या शरीरात हे चेंजेस जाणवू शकतात. बऱ्याच वेळा तुम्हाला चिडचिडेपणा येऊ शकतो, तुम्हाला झोप लागत नाही किंवा तुम्हाला जास्त झोप लागते, जे की बऱ्याच वेळा आपण त्याला पिरियड आले असं म्हणून तुम्ही कधी कधी कन्फ्युज होऊ शकता. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील तुमचे पिरियड मिस होण्याच्या आधी काही दिवस किंवा मिस झाल्यानंतरचे 2-3 दिवस, तर मग पिरियड मिस झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कसं कन्फर्म कराल की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे, गर्भ राहिला आहे का हे कन्फर्म करू शकता, आणि गर्भ चांगला आहे का, तो ग्रो होतोय का हे बघण्यासाठी ह्या 3 टेस्ट तुम्ही करू शकता.